आता आपण पाहणार आहोत बायनरी टू ग्रे कन्व्हर्जन, ज्यामध्ये तुम्हाला एम ॲपॅरेटस लिहायचं आहे आणि डायरेक्ट ट्रूथ टेबल काढायला घ्यायचं. ट्रूथ टेबलच्या आधी तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, बरोबर ना. तर ट्रूथ टेबल काढून घ्या. ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे रे, बायनरी टू ग्रे कन्व्हर्जन करतो आहे म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला आधी बायनरी डेटा येईल 4 कॉलम, राईट. त्यानंतर 4 कॉलम कोणते येतील, ग्रेचे, कारण दोन्हीही बायनरी फॉर्ममध्ये असल्यामुळे ग्रे कोड पण 4 बिटमध्ये येणार आहे, बरोबर. असे टोटल 8 कॉलम काढून घ्याल तुम्ही. मग सुरुवातीला काय करणार तुम्हाला माहिती आहे, आता मी इथे काढलं आहे बघा बायनरी आणि ग्रे, ज्यामध्ये B0 B1 कशा पद्धतीने लिहिलं आहे बघा, कोणत्या क्रमाने, उजवीकडून डावीकडे. मोस्ट ऑफ ट्रूथ टेबलमध्ये हाच क्रम असतो, ABCD असेल किंवा D0 D1 असेल, तो बायनरी तो उजवीकडून डावीकडे लिहायचा, B0 B1 B2 सेम G0 G1 G2. हे जर ग्रे टू बायनरी असेल तर काय होणार रे, तुमचा ग्रे कोड हे या बाजूला येणार डाव्या बाजूला आणि बायनरी ह्या कोड, ओके. आता डेसिमल नंबर एक एक्स्ट्रा कॉलम मी काढून ठेवला आहे मला, जेणेकरून के मॅपसाठी सोपं जाईल, यासाठी मी ते काढलं आहे. तुम्ही एक्झाममध्ये काढला नाही काढला काही प्रॉब्लेम नाही, ओके. आता टेबल भरून घेतला आणि ग्रे कोड तुम्हाला येतो आहे काढायला, तुम्ही काढून घ्या, राईट. कशा पद्धतीने काढणार, कुणाला पार्ट असेल कुणाला पार्ट नसेल तर तुम्ही सरळ कॅल्क्युलेशनमध्ये जायचं, राईट. कॅल्क्युलेशन हेडिंग तर आता तुम्हाला द्यावंच लागेल. कॅल्क्युलेशन हेडिंग द्यायचं, त्यामध्ये प्रत्येक ग्रे कोड 16 असे कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही ग्रे कोड, तुमच्याकडे बायनरी डेटा आहे ज्यामध्ये जो सगळ्यात डावीकडचा आहे, ज्याला MSB म्हणतो आपण, तो आहे तसा खाली घेतलेला आहे, राईट. त्यानंतर त्याच बीट खाली घेतला म्हणजे सोडून द्यायचं नाही, लगेच त्या बीटचं दुसऱ्या लगतच्या बीटसोबत तुम्हाला एक्स ऑरिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे 10चं XOR काय येणार आहे 1. आता हे टेबल तुम्हाला पाहिजे बेसिक, दोन इनपुट जेव्हा वेगवेगळे असतात तेव्हा 1 येतं, दोन्ही सेम असतात तेव्हा काय येतं 0 येतं. आता 10चं मी 1 गेलं, 00 असेल तर 0, 01 असेल तर 1. अशा पद्धतीने तुम्ही बायनरी टू ग्रेचे असे 16 कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आणि ते ट्रूथ टेबलमध्ये भरून टाकायचे. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, बरोबर, के मॅप काढून घ्यावं लागतील, राईट. आता के मॅप काढण्यासाठी एक सिस्टीम आहे, तुम्हाला माहिती आहे, एक टेबल बनवावा लागतो ज्यामध्ये आपल्याला G0 G1 G2 काढून घ्यायचे. माझ्याकडे डेटा कोणता आहे, बायनरीचा डेटा आहे, राईट. त्यामुळे के मॅपमध्ये सगळे B येणार आहे. मला G काढायचं आहे, इथे G लिहायचं नाही बायनरी टू ग्रेमध्ये, सगळे B माझ्याकडे आहे, त्यामुळे Bचा डेटा मी आहे तसा B0 B1 काढून घेतलं, इथे लिहून घेतला बघा. टोटल 16 कॉलम आले. 16 कॉलममध्ये बघा एका बाजूला B0 B1, दुसऱ्या बाजूला B2 B3 वरती कोपऱ्यामध्ये लिहून घेतले मी, राईट. आता नंतर प्रत्येक सेलला एक नंबरिंग देऊन द्यायचं आहे. पहिल्यांदा बायनरी नंबर दिला आहे मी 00, नंतर 01, नंतर इथे 10 नाही आहे, डायरेक्ट 11 आहे आणि नंतर आहे तो 10, ओके. हे कॉलमसाठी. सेम रोसाठी काय करून घेतला मी 00 01 11 आणि 10, ओके, राईट. आता त्याला नावं कशी दिल्यात वरती बघा. पहिल्यांदा B0 आणि B1 बार असेल, 00 म्हणजे 01 म्हणजे काय B0 B1 बार, नंतर 11 म्हणजे काय B0 B1. अशा पद्धतीने मी काय केले, बीचे सगळे इक्वेशन ह्या साईडला लिहून घेतले, ओके. आता एक्स्ट्रा एक मी डेसिबल नंबर त्या सेलमध्ये लिहून घेते बघा कशा पद्धतीने, म्हणजे लिहिला तर चालेल नाही लिहिलं तर चालेल, ओके. मी माझ्या सोयीसाठी मी लिहून घेतो आहे, जसं की सेलमध्ये 0 1 2 आणि 3 डेसिमल दिसते बघा तुम्हाला सेलमध्ये एका बाजूला, नंतर 4 5 6 7, नंतर काय रे 8 9 खाली येणार, 8 9 10 11, नंतर 12 13 14 15, ओके. असे टोटल 16 कॉलम माझे रेडी आहेत, ओके. आता टेबल माझ्याकडे आहे, राईट, ज्यामध्ये मी ग्रे कोड काढून घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण काय करूया, ह्यामध्ये G1 काढून घेऊया, ठीक आहे. G0 मी तुम्हाला सांगतो नंतर, आधी G1 काढून घेऊया. G1 कॉलम माझ्याकडे आहे बघा, G0चे G1 कॉलम. मग G1 कॉलममध्ये जो डेटा आहे तो मला तिथे फिलअप करायचा आहे. कसा फिलअप करणार मी, 0 0 0 साठी माझा G1 काय आहे 0 आहे, तो तिथे लिहायचा. 0 0 कुठे दिसते तुम्हाला सांगा, म्हणजे पहिला सेल बघा, 0 0 साठी मी काय केलं आहे, 0 रेड सर्कलमध्ये तो बायनरी डेटा लिहून घेतला आहे, राईट. अशा पद्धतीने 0 1 साठी काय येणार आहे, 0 एक मिनटं 0 0 0 1 यासाठी माझा G1 काय अगेन 0 आहे, त्यामुळे तो मी तिथे फिलअप करून घेतला, ओके.
अशा पद्धतीने सगळे फिलअप करून घ्यायचे. दुसरी एक मेथड आहे ते डेसिमल नंबर, राईट. त्यासाठी मी टेबलमध्ये डेसिमल नंबर एक कॉलम घेतला होता माझ्या माहितीसाठी. ओके. मग झिरो डेसिमलसाठी G1 काय आहे, 0, राईट. तो 0 सेलमध्ये लिहून घ्यायचा, राईट. नंतर मी आता रँडमली घेतो 14 सेलसाठी माझा G1 काय येतो रे इकडे, 0 आहे. 14 सेल कुठं लिहिलं आहे मी, इथे, राईट. तिथे मी 0 लिहून टाकलं. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा फिलअप कराल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने एक टेबल तयार होईल. ह्यालाच म्हणतात के-मॅप, राईट. आता के-मॅपवरून आपल्याला इक्वेशन्स काढायचे आहेत. इक्वेशन काढण्यासाठी पहिल्यांदा सर्च करायचं ऑक्टा, कुठे 1चा ऑक्टा निर्माण होतो आहे का, राईट. ऑक्टा कशासाठी, ऑक्टा सर्च केल्यामुळे तुम्हाला एक मिनिमम इक्वेशन मिळतं लगेच, राईट. जर ऑक्टा फॉर्म होत नसेल तर तुम्ही काय करणार, क्वाड तयार होते का बघायचं. क्वाड नसेल तर पेर नसेल तर तुम्हाला सिंगलच शोधावे लागतील इक्वेशन्स. ओके. आता माझ्या इथे के-मॅपमध्ये मला 2 क्वाड दिसत आहेत बघा. इथे एक क्वाड आहे ज्यामध्ये 4 एक जवळपास आहेत आणि इथे एक तुम्हाला एका बाजूला एक कोपऱ्यामध्ये वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला 4 एक दिसत आहेत. तिथे लगेच सर्कल करून घ्यायचं. ओके. सर्कल करावं लागेल त्या 1. आता नंतर आहे नेक्स्ट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे G1 मला फाइंड आउट करायसाठी माझ्याकडे 2 पेअर्स आहेत क्वाडचे. लगेच त्या पेअरचं इक्वेशन मला तिथे लिहून घ्यायचं आहे. तर इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं आहे, मला कॉमन काढायचं आहे. कॉमन कसा काढणार, तर पहिल्यांदा रो किंवा कॉलमसाठी. आता मी कॉलमसाठी कॉमन काय येते बघूया. माझ्याकडे 2 कॉलम्स आहेत तिथे, राईट. ज्यामध्ये मला आय थिंक B1 कॉलम कॉमन निघतो आहे, राईट. म्हणून मी काय केला, B1 इथे साईडला लिहून घेतला. आता रोसाठी सर्च करायचं आहे मला. म्हणजे पहिला रो आणि शेवटचा रोमध्ये बघा काय कॉमन आहे, B2 बार कॉमन दिसते, राईट. मी सर्कल केलं आहे बघा, B2 बार. म्हणून इथे मी काय केला, B2 बार केला. म्हणजे एका कॉडचं इक्वेशन माझ्याकडे आलं B1 B2 बार, राईट. सेम दुसऱ्या कॉडचं इक्वेशन काय येणार आहे ते खाली लिहून घ्यायचं असं ॲरो करून, राईट. आता तुम्ही सांगू शकता. पहिल्यांदा कॉलममध्ये बघा, कॉलमसाठी 2 कॉलम आहेत, त्यामध्ये कॉमन काय येतं आहे, मी सर्कल केले, काय येलं आहे B1 बार, हे मला कॉमन दिसतं आहे, राईट. मी B1 बार साईडला काढून घेतला. नंतर रोजसाठी कॉमन काय दिसतं रे, B2 माझ्यामध्ये कॉमन आहे, राईट. मग B2 मी काढून घेतला. म्हणजे B1 बार B1 बार काय येणार आहे माझा, B2 कुठे झाला, इकडे एका साईडला. आता 2 कॉडचे 2 इक्वेशन माझ्याकडे आले. एक म्हणजे एक आहे B1 B2 बार प्लस B1 बार B2. हा तुमचा G1चं इक्वेशन आलेलं आहे. सोपं आहे की नाही. एवढं लेंथी करण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीने जा. आणि नंतर काय करायचं आहे, हे जनरली तुम्हाला XORचं इक्वेशन पाठ असेल. A इंटू B बार असेल प्लस B बार इंटू A. हे म्हणजे काय, एक्सॉरिंग आहे. म्हणून मी सरळ B1 B2चं शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहिलं, एक्सॉरिंग लिहिलं. इथे मी डी मॉर्गन्स थेरम लिहिले, पण डी मॉर्गन्स थेरम नाही आहे, हा XORचं इक्वेशन आहे. ओके. अशा पद्धतीने मी G1 फाइंड आउट केलं. आता G0चा एक टेबल आपण लक्षात घेऊया. आता G0चा टेबल तुमच्या लक्षात आला असेल, के-मॅप कसा भरायचा पूर्ण त्या पद्धतीने मी जेव्हा G0चे सगळ्या कॉलमनुसार 1 फिलअप केले तेव्हा मला 2 क्वाड तयार होत आहेत. ऑक्टा नाही तयार होतं, 2 क्वाड सेपरेट. मग 2 क्वाड तयार झाल्यानंतर मला इक्वेशन लिहिता येईल. सांगा, ह्या एका क्वाडचं काय इक्वेशन येणार आहे, ह्या पूर्ण कॉलमसाठी दोन्ही B1 आणि B0 बार कॉमन येणार आहे, राईट. तो मी लिहून घेतला. आणि 4 रोजमध्ये काय कॉमन येते का रे, 4 रोजमध्ये एकही कॉमन नसतो, लक्षात ठेवा, राईट. त्यामुळे एकही कॉमन नाही. नंतर दुसरा एक माझ्याकडे क्वाड आहे, त्याच्यामध्ये पण सेम कॉलममध्ये काय कॉमन आहे, B0 आणि B1. प्रत्येक सेलसाठी B0 B1 बार हा कॉमन येणार आहे, तो लिहून घेतला. पण रोजच्या बाबतीत काहीच कॉमन येत नाही एखाद्या सेलसाठी, त्यामुळे मी ते काय लिहिलं नाही. म्हणजे G0 इज इक्वल टू माझ्याकडे 2 इक्वेशन आले, ते मी लिहून घेतले. B0 बार P1 प्लस का करतो आहे रे मी, कारण आम्हाला G0 फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यांचं एक्सॉरिंग करतो आहे ना आपण, कॅल्क्युलेशनमध्ये बघितलं एक्सॉरिंगच केलं आपण, मग ते प्लस घेतलं. आणि आता ते XORचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, त्यानुसार मी शॉर्ट फॉर्ममध्ये आणखी सिम्प्लिफाय केलं, ते B0 प्लस P1. म्हणजे अशा पद्धतीने गेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, 4 इक्वेशन मिळतील. हां, इथे एक बघा, शेवटचा जर के-मॅप आहे त्यामुळे मला 4 एक जवळ आले सगळे, म्हणून एक ऑक्टा निर्माण झाला आहे, राईट. आता काही मुलं काय करतात, 2 पेअर तयार करतायत क्वाडचे,
तर ते जवळजवळ असल्यामुळे सरळ ऑक्टा तयार करा ना, कशाला कॉडच्या नादाला लागतं, बरोबर की नाही. आता एक कॉड बनवला आहे आणि कॉडचा कॉमन काय येतो आहे, B3 कॉमन आला आहे, सरळ B3 आला, म्हणजे G3 इज इक्वल टू B3 हे एवढं सिम्पल इक्वेशन मला मिळालं आहे. ओके, आता माझ्याकडे इक्वेशन झाली. इक्वेशननुसार एक छानसं आता सर्किट बनवून घ्यायचं. पहिल्यांदा काय करणार, खालून सुरुवात करायची. B0 B1 B2 एका बाजूला आणि G0 G1 G2 G3 एका बाजूला लिहून घेतले. आणि माझं आता G3 इज इक्वल टू B3 आहे, म्हणून B3ची सरळ एक लाईन G3ला जोडून घेतली. पण जोडण्यापूर्वी मला एक LED मला तिथे टाकावं लागेल. ओके, नेक्स्ट काय रे माझं G2 काढायचं ना मला. हां, G2 काय इक्वेशन आलं आहे माझं इथे वरती लिहिलं आहे. मग B2 प्लस आता हे G1 दिसतं आहे, ॲक्च्युली G2 आहे. G2 इज इक्वल टू B2 प्लस B3, म्हणजे B2 माझ्याकडे आहे, B3 आहे, त्याच्यामध्ये XOR गेट लागणार आहे, राईट. मी B2चं आणि B3चं इनपुट दिलं XORला आणि ते डायरेक्ट कुठं G2ला जोडून घेतलं. अशा पद्धतीने इक्वेशननुसार तुम्हाला हे सर्किट काढायचं आहे. ओके, सोपं आहे, ठीक आहे. आता इक्वेशन झाल्यानंतर तुम्हाला सर्किट किट दिलं जाईल. त्यावेळी किटवर काय करायचं, ट्रूथ टेबल समोर ठेवायचा आणि वरती बायनरी टू ग्रे करायचं नाही तुम्हाला. मग वरती बायनरी डेटा टाकायचा आणि तो ग्रे डेटा येतो आहे का पाहायचं. आता मी इथे लिहिले बघा 1010 ॲप्लाय केले. इथे तुम्हाला छोटंसं 01 लिहिलेलं दिसेल किटवर. त्यानुसार तुम्ही काय करणार, डेटा फिलअप करायचा आहे. तसा ट्रूथ टेबलमधला डेटा 1010 टाकलेला आहे. त्यावेळी मला काय येतं आहे बघा, ग्रे कोड सगळे 11 येत आहेत, राईट. सगळे परफॉर्म करून दाखवायचे.